कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रत्नागिरी येथे चंपक मैदानात झालेल्या अत्याचाराचे पडसाद रत्नागिरी सर्वसाधारण रुग्णालयासह संपूर्ण जिल्ह्यात उमटत असून आरोग्य विभागाच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करीत काम बंद आंदोलन छेडले। आम्ही 24 तास काम करतो। आमच्या 3 शिफ्ट असतात, त्यामध्ये आम्ही दिवस रात्र प्रवास करीत असतो। आमच्या आरोग्य क्षेत्रातील एका सहट्रेनी आरोग्य सेविकेवरती जर अत्याचार होत असेल तर आम्ही सुरक्षित आहोत का, असा जाब विचारला जात आहे। जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समन्वय समितीची तातडीने बैठक होऊन आरोपीला अटक करेपर्यंत काम बंद आंदोलन छेडत आहोत, असा इशारा देखील येथे उपस्थित असलेल्या आरोग्य सेविकांनी दिलाय। आज आम्ही सुरक्षित नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलंय आणि सर्व आरोग्य सेविका व परिचारिका यांनी आपला संताप तीव्र शब्दात व्यक्त केलाय। माझी या रत्नागिरीतल्या प्रत्येक महिलेला आज जी घटना घडली त्या संदर्भात माझ्या रत्नागिरीतल्या प्रत्येक घराघरातल्या महिलांना हीच कळकळीची विनंती आहे की तुम्ही जागृत व्हा आणि आमच्या ह्या निषेधाला तुम्ही सहकार्य करा। आपण सरकारने सांगितलेल्या थाळी वाचवा, दिवे लावा, ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलंय। तर आज माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला की रत्नागिरीतल्या प्रत्येक महिलेने आता जागृत होणं गरजेचं आहे आणि आम्हाला ह्या तीव्र निषेध जो आम्ही करणार आहे, आंदोलन करणार आहे, आमच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहे, त्या ह्याला उद्या तुम्ही आम्हाला सहकार्य करावं एवढीच मी रत्नागिरीच्या महिलेना एक महिला म्हणून विनंती करत आहे। पावरा, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी। मी कोण आहे हा विषय नाही, एक माणुसकीला काळीमा फाटणारी ही गोष्ट झाली। कोणावर झाली, ती कुठली काय हे नाही। एक स्त्री आहे जी माझी बहीण असू शकते, माझी मुलगी असू शकते किंवा माझी आई असू शकते। तर ही जी घटना आहे त्याच्या निषेधात आज आम्ही इथं जमा झालो आहे। याच्या विरोधात मी हेच म्हणू शकतो की प्रत्येकाने आपल्यातली जी माणुसकी तिला जिवंत करून या घटनेच्या निषेधात आपण न्याय मागण्यासाठी, दाद मागण्यासाठी, प्रशासनाला जागं करण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करायला हवं। लवकरात लवकर फास्ट ॲक्शन जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर, कारण की ही घटना खूप क्रूर आणि अत्यंत वेदनादायक आहे। त्या आईवर काय बितली असेल, त्या बापावर काय बितली असेल ज्यावेळेस त्यांच्या मुलीसोबत अशी घटना घडते। तर त्याच्या विरोधात मी सर्वांनाच विनंती करेल की आपण सर्वांनी सुद्धा या घटनेचं सिरियसनेस किती जबरदस्त आहे, ही घटना उद्या उठून आपल्यासोबत घडू शकते, आपल्या आजूबाजू परिसरातील आपल्या बहिणीवर, आपल्या मुलीवर होऊ शकते। तर त्याच्या विरोधात सगळ्यांनी उभे राहायला पाहिजे आणि या घटनेचा निषेध करून लवकरात लवकर या घटनेत जो कोणी आरोपी असेल किंवा ही घटना काय झाली, कशी झाली, त्याच्या विरोधात स्ट्रिक्ट ॲक्शन पोलीस प्रशासन असेल, गृह खात्यातून लवकरात लवकर याच्यावर ॲक्शन घेतली जावी, हीच आमची अपेक्षा आहे गव्हर्नमेंटकडून। Thank you.